नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहेत सोने रूपे मृत्तिके समान. श्री गुरुजी म्हणजे साक्षात ज्ञानकोश होते. त्यांच्या उदरी एवढे प्रचंड ज्ञान असण्याचे आणखी एक कारण असे की त्यांचे अतुलनीय वैराग्य असल्याशिवाय ज्ञान तगतच नाही आणि ज्ञान तगले नाही तर मोक्ष प्राप्त होत नाही. ज्ञानानेच मोक्ष मिळतो, परंतु ते ज्ञान टिकेल असे मन चित्त शुद्ध असून प्रखर वैराग्यही अंगी असले पाहिजे. याचा संकेत ज्ञानदेवांनी ज्ञानाच्या व्याख्यानात 15व्या अध्यायात केला आहे. तैसे मोक्ष देईल ज्ञान एथ कीर नाही आण, परी तेची थारे ऐसे मन शुद्ध हो आवे. परी विरक्ती वाचुनी केही ज्ञानासी तगणे नाही, हे विचारुनी ठाई ठेविले देवे. त्यांच्या अंगी जैसे प्रखर वैराग्य प्रगट झाले होते, तशीच अंगी भगवत भक्ती मुरली होती. त्यांनी जन्मभर कोणाच्याही पैशास हात लावला नाही. जेथे करावे कीर्तन तेथे सेवू नये अन्न, अथवा कथा करुणिया द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. या तुकोबारायांच्या वचनानुसार ते जन्मभर अनुसरले. ते अक्षरशः उपाधी वेगळे निर्विकार होते. या संबंधी त्यांच्या जीवनातील काही घटना अगदी बोलक्या आहेत. एकदा नांदेडला हरिनाम सप्ताह चालू होता. त्या सप्ताहात गुरुजी तसेच हरिभक्तीपरायण श्री धुंडा महाराज, श्री वास्कर महाराज, श्री कस्तुरेश शास्त्री आदी संतांची कीर्तने प्रवचने आयोजित केली होती. सप्ताहाची समाप्ती झाली. श्री दत्तोपंत महाजन श्री गुरुजींच्याकडे आहेराचे ताट घेऊन आले. ही बाब गुरुजींच्या लक्षात आली. त्यांनी भागीरथीस हाकारून सांगितले, अगं ताई, काड्याची पेटी आण. महाजन काय समजायचे ते समजले. ते आहेराचे ताट परत गेले. सोने रूपे आम्हा मृत्तिके समान याची प्रचिती सर्वांनाच आली. आणखी एक प्रसंग आहे. गंगापूरच्या शेठजींनी गंगापूरला नामसप्ताह ठरविला. ते गुरुजींना घेऊन जाण्यासाठी पंढरपूरला आले. ते मोटार घेऊन आले होते. त्यांनी त्या काळी गुरुजींच्या समोर 4000 रुपयांच्या नोटा टाकल्या आणि म्हणाले, गुरुजी, सप्ताहाला चला. गुरुजी तात्काळ म्हणाले, अरे मी रांड आहे का? उचल ते पैसे. मला विकत घेतोस का? मला यायचे नाही. असे गुरुजींचे अंतःकरण कसल्याही लाभ लोभाला शिवले नाही. त्यानंतर शेठजींनी क्षमा मागितली. मामासाहेब दांडेकर आणि अन्य विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून गुरुजी सप्ताहाला गेले, पण कवडीलाही स्पर्श केला नाही. जागेपणीच काय, परंतु झोपेतही त्यांचे वैराग्य जागे असे. तरी जयांचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजलिया ते उपासी, वैराग्यया. ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील 188वी ही ओवी आहे. गुरुजी असे अकलंक होते. निर्मल साधुत्व त्यांच्या रूपाने नांदत होते. त्यांना अखंड संतुष्टता प्राप्त झाली होती. जो सर्वदा नित्य तृप्त अंतःकरण भरित असे ते स्थितप्रज्ञही होते. असे दुर्लभ महात्मे पण गुरुजींच्या अंगी दाटून आले होते. तो महात्मा धनुर्धरा, दुर्लभू आदी असे महात्मे पण ज्यांनी पाहिले ऐकले ते धन्य होत. गुरुजींनी कुठे मठ मंदिर बांधले नाही. मांडींना स्वतंत्र फड अंगा येईल अहंता वाड असे नाथांचे सूत्र त्यांनी जन्मभर जोपासले. धन्यवाद.